शोधलं ना तर कधी ऑनलाईन तर नाहीतर मग मार्केटमध्ये जाऊन आपल्याला थोडाफार स्वस्त असा भाजीपाला भेटूनच जातो. पण प्रॉब्लेम असा असतो, भाजीपाला तर आपण स्वस्तात घेऊन येतो, पण त्याला व्यवस्थित टिकवणं हे आपल्या हातात असतं. काही महिन्यांपूर्वी मी असे फ्रीज ऑर्गनायझर मागवलेले होते आणि घेताना खूप विचार करत होती की कसे राहतील, काय राहतील वगैरे. पण खरंच सांगते, हे घेतल्यापासून फ्रीज तर ऑर्गनाइज दिसतंच माझं, शिवाय भाजीपालाही खूप छान टिकतो यामध्ये आणि छोटं फ्रीज असूनही भरपूर त्यामध्ये माझं सामान बसून जातो. हे ऑर्गनायझर मी टॅग देखील केलेलं आहे, किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. आणि आता मी एक हेअर ऑइल बनवून घेते. गेल्या कितीतरी वर्षापासून मी असंच हेअर ऑइल घरीच बनवते आणि तेच माझ्या केसांना यूज करत असते. याची डिटेल रेसिपी मी लवकरच कुठल्या तरी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. का छान मस्त वातावरण झालं होतं ना, म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया. तसा तो प्लॅन नव्हता की नर्सरीत जाऊया असं, पण रस्त्यात लागली आणि नर्सरीला व्हिजिट न करता तसंच पुढे जाणं हे तर काही शक्यच नाही. काही विशलिस्टमध्ये बऱ्याच दिवसापासून प्लांट होते, जे कितीतरी नर्सऱ्यांमध्ये शोधत होती मी, पण काही मिळाले नाही. फायनली इथे मला ते दिसले आणि ते प्लांट्स मी इथून घेतलेले आहेत. तुम्ही कधी प्लांटच्या नर्सरीत जाऊन एकही प्लांट न विकत घेता घरी आलेत का? मला नक्कीच कमेंट मधून सांगा. चला, प्लांटची खरेदी झालेली आहे, दाखवते मी तुम्हाला कुठले आणलेत ते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.